नमस्कार. आज बुधवार दिनांक 28 जानेवारी. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. नांदेड जिल्ह्यात सिंचनाच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात, त्यातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडावी, तसेच ग्रामपंचायतींचे बळकटीकरण व्हावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या संकल्पनेतून नांदेड जिल्ह्यात प्रभावशाली महापाणलोट प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी नांदेड जिल्ह्यातील नांदेड, कंधार, किनवट, लोहा, मुखेड, हदगाव तालुक्यांचा समावेश करण्यात आलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज बुधवार रोजी दुपारी 11:30 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन होणार असून यानंतर हेलिकॉप्टरने पिंगळी जिल्हा, परभणीकडे ते प्रयाण करणार आहेत. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या निदर्शनानुसार राज्यात राबवण्यात आलेल्या 150 दिवसीय ही गव्हर्नर सुधारणा कार्यक्रमाच्या मूल्यमापनात नांदेड पोलीस परिक्षेत्र कार्यालयाने राज्यातील सर्व परिक्षेत्रातून प्रथम क्रमांक पटकून उल्लेखनीय यश संपादन केले. यापूर्वी मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या 100 दिवसाच्या कृती आराखड्यात देखील नांदेड परिक्षेत्र कार्यालयाने राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला होता. महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठांचे प्रशासनिक कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान व डिजिटल करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ठराविक निकष निश्चित केले होते. या निकषांनुसार करण्यात आलेल्या मूल्यमापनात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने 65 गुण मिळवून राज्यात 6वे स्थान पटकावले. हे डिजिटल सुधारणा गुणांकन उच्च व तंत्र शिक्षण विभागाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले. मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने हैदराबाद गॅझेटियरच्या संदर्भात सप्टेंबर 2025 मध्ये जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानंतर मराठवाडा महसूल विभागातील 8ही जिल्ह्यात प्रमाणपत्रांसाठी अर्ज प्राप्त होत असून हे अर्ज प्रलंबित राहू नयेत यासाठी कार्यवाहीस गती देण्यात यावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत दिलेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांकडून EKYC प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून पर्याय निवडताना व इतर कारणांमुळे चुकीचा पर्याय निवडला गेल्याने लाभ बंद झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यात. या त्रुटी दुरुस्ती करण्यासाठी लाभार्थी महिलाकडून विनंती करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने योजनेच्या निकषानुसार लाभार्थी पात्र, अपात्र आहेत याची फेरपडताळणी अंगणवाडी सेविकामार्फत करण्याचे शासनाने 20 जानेवारीच्या पत्रान्वये निर्देश दिलेत. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.